जे महाराष्ट्र भावांनो जसा तुमचा सपोर्ट पाहिजे मला तसा सपोर्ट भेटत नाही, त्यामुळे कुठेतरी माझं दुर्लक्ष होतं युट्यूबवर. पण अपेक्षा करतो भावांनो तुम्ही या व्हिडिओला एवढा भरभरून सपोर्ट देतात आणि खरंच जे माझं काय लक्ष आहे ते आपल्या युट्यूब फॅमिलीकडे केंद्रित करतात. आता मित्रांनो भरपूर जण मला विचारतात की दादा आम्हाला कॅन्डलस्टिक शिकायचं. आता माझ्याकडे पण भरपूर सारे म्हणजे बघायला गेलं तर आपल्या बॅच मध्ये पण भरपूर सारे आपले स्टुडंट असतात ज्यांना की कॅन्डलस्टिक काय हेच माहित नाही आणि त्यानंतर जर त्यांना एखादी सेटअप म्हणून किंवा स्ट्रॅटेजी म्हणून किंवा भरपूर सारे जे ऍडव्हान्स कन्सेप्ट आहेत ते समजत नाही. भावांनो तुम्हाला जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर कॅन्डलस्टिक किंवा चार्ट पॅटर्न आहे बेसिक गोष्टी. जसं की बघा नॉर्मली आपलं जे घर आहे घर बांधतो आपण पण पाया खणतो. पाया खणल्याच्या नंतर पाया तो पक्का असला पाहिजे का? जेव्हा पाया आपला पक्का असेल तेव्हा आपल्या घराचा आकार आपल्याला चांगल्या प्रकारे आपण दिला तरी चालते. पण आपला पाया जर पक्का नसेल तर घराचा आकार किती आकार चांगला दिला तरी फायदा आहे का? नाही, कधीही असू शकते. त्यामुळे आपला जो पाया आहे जो आपला बेस आहे तो आपण पक्का केला पाहिजे. तर भावांनो आज आपण बघणार आहे बुलिश कॅन्डल. बघा दोन प्रकारच्या कॅन्डलस्टिक असतात, एक असतं बेरिश आणि एक असतं बुलिश. भावांनो आज आपण बुलिश बघणार आहोत, त्यानंतर नेक्स्ट लेक्चर आहे बेरिशचं पण. फक्त तुम्ही सपोर्ट केला पाहिजे. अपेक्षा करतो प्रत्येक मराठी माणूस आपल्याला सपोर्ट करणार. आता नॉर्मली भावांनो भरपूर जणांना प्रॉब्लेम येतो की दादा तुला आम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे पण कॉन्टॅक्ट नंबर भेटत नाही. भावांनो इथं नंबर दिला आहे हा बघू शकता तुम्ही. परत एकदा लिहून देतो मी 77 56 97 97 58. भावांनो तुम्हाला काही डाऊट आला एक मराठी माणूस म्हणून नक्की एकदा कॉल करा. तुमचा डाऊट सॉल्व्ह करण्याचा आपण प्रयत्न करू. बघा भावांनो आता जर बघायला जर गेलो आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न जर बघायला जर गेलो तर दोन प्रकारचे कॅन्डलस्टिक असतात. एक असते बुलिश आणि एक काय असते बेरिश. आता बेरिश कॅन्डल ह्या कुठे बनतात? रेजिस्टन्सला बनतात. बुलिश कॅन्डल ह्या सपोर्टला बनतात. म्हणजे बुलिश कॅन्डल ह्या सपोर्टला बनतात आणि बेरिश कॅन्डल ह्या कुठे बनतात? रेजिस्टन्सला बनतात. मग भावांनो तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स माहिती असणं गरजेचं आहे. कॉमन आहे, काही विषय नाही. तुम्ही जर कमेंट केली दादा मला सपोर्ट रेजिस्टन्स पण पाहिजे तर नक्की त्याच्यावर पण व्हिडिओ बनवणार. ओके. आता त्यानंतर जर बघायला गेलो भावांनो आपण आपला शॉर्ट फॉर्म आपल्याला लक्षात ठेवायचं. OHLC म्हणजे काय? O फॉर ओपन, H फॉर हाय, L फॉर लो आणि C फॉर क्लोज. ओके. त्यानंतर जर बघायला जर आपण गेलो कॅन्डल्स आपल्या बघा भाऊन काही कॅन्डल्स अशा असतात की त्यांना कलर डिपेंड करत नाही. बघा आता नॉर्मली जर बघायला गेलो एखादं चांगलं काम असेल ते चांगलं काम असेल किंवा एखादा जॉब असेल किंवा एखादा बिझनेस असेल किंवा एखादा आपल्याला पार्टनर पाहिजे असेल तर आपण त्याचा कलर बघून घेतो का? नाही, त्याचं काम बघून घेतो. मग कलर डिपेंड करत नाही जास्त कॅन्डल मध्ये. काही कॅन्डल्स असतात ठराविक जसं की कलर डिपेंड करतो. एअर येते लक्षात. एअर म्हणजे काय? एअर वॉस्टिज. विमानात बसताय कलर बघून घेतला जातं त्यांना. काय एअर वॉस्टिज तुम्हाला दिसते का? नाही. मग काही अशाच ठिकाणी असतं की जिथं की कॅन्डलचा कलर बघितला जातं. हसलात. ओके. चला आता इथे जर बघायला जर गेलो आपण तर बघा नॉर्मली आपल्याला एक ग्रीन कलरची कॅन्डल किंवा एक रेड कलरची कॅन्डल दिसू शकते. येते लक्षात. अशी मिक्स दिसणार नाही. तर म्हणतात सर असा काय कॅन्डल आहे. तुम्हाला सांगायचं मला काय की बघा ग्रीन कॅन्डल जर असेल तर त्याच्यात जास्त बायर्स ऍक्टिव्ह असतात. रेड कॅन्डल असणार आहे तर त्याच्यात कोण जास्त ऍक्टिव्ह असणार? सेलर ऍक्टिव्ह असणार आहे. त्यानंतर ही असणार आहे आपली बॉडी. आपली म्हणजे कोणाची? आपली नाही, कॅन्डलची. ओके. त्यानंतर हे असणार आहे त्याचे वीक. हे काय असणार आहे? त्याचे परत वीक असणार आहे. बघा भावांनो तुम्हाला एकही मिनिट बोर करणार नाही. तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची. तुम्हाला प्रॉपर सगळ्या गोष्टी शिकायच्या. येतं लक्षात. आता काही गोष्टी मी कॉन्फिडन्स मध्ये बोलतो तर मनाला लागून घेऊ नका भावांनो. असं कुणालाही नाही की म्हणजे मला कुणाचे मन दुखवायचे किंवा काही हे करायचे. फक्त एक उदाहरण म्हणून तुम्हाला मी समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे कोणी मनाला लागून घेऊ नका की आपल्यालाच बोलले किंवा असं बोलले किंवा तसं बोलले. एक सवय माझी आणि ह्या मराठी आपल्या एक्झाम्पल मुळे काय होतं का सगळ्या प्रत्येक गोष्ट आपल्याला समजतात. येतं लक्षात. आता बघा ही काय कॅन्डलची बॉडी. त्यानंतर हे काय वीक, परत हे काय वीक. येतं लक्षात. आता त्यानंतर जर आपण जर बघायला जर गेलो तर आपल्याला ग्रीन कॅन्डल म्हणजे कोणती कॅन्डल तुम्हाला म्हणलंय? बुलिश कॅन्डल. कोणती? बुलिश कॅन्डल. आता ग्रीन कॅन्डल ही बुलिश कॅन्डल कुठं बनते? सपोर्टला बनते. कुठं बनते? सपोर्टला बनते. त्यानंतर ओपन इथं होते. ओपन डाऊन साईडला होते. क्लोज ह्या साईडला होते. त्यानंतर हा हाय आणि हा तिचा काय असणार आहे? एक लो असणार आहे. लक्षात. हा लो असणार आहे, हा हाय असणार आहे.
समजतं की सगळ्याला का नाही? हा, ओके. आता पुढे जर गेलो आपण तर आपल्याला बेरिश कॅन्डल म्हणजे आपली जी रेड कॅन्डल. आता काही जणच्या कलरच्या कॅन्डल वेगवेगळ्या असतात, लाल, हिरव्या, पिवळ्या, निळ्या. बघा जसे की आपल्याला प्लास्टिक सर्जरी आहे, काळा माणूस हा गोरा होतो, गोरा माणूस हा काळा होतो, ज्याचं नाक वाकडं तिकडे त्याचं सरळ होतं, किंवा ज्याला काय प्लास्टिक सर्जरी म्हणजे समजून जायचं. तसंच इथं प्लास्टिक सर्जरी. हा, जर बघायला गेलं या कॅन्डलचे कलर ते चेंज होत चालतात. चेंज होत चालतात म्हणजे काय? सेटिंग मध्ये चेंज होतात, येते लक्षात. पण नॅशनल जर बघायला गेलं तर एक ग्रीन आणि एक रेड. ओके. आता नॉर्मली जर बघायला गेलं ही काय असणार आहे? बॉडी असणार आहे. हा, त्यानंतर बघा आता ही आपली जी कॅन्डल आहे रेड कॅन्डल कुठं बनणार आहे? ही रेझिस्टन्सला बनणार आहे, ही ओपन इथं होणार आहे, क्लोज इथं होणार आहे. त्यानंतर हा इजा हाय असणार आहे आणि हा इजा काय असणार आहे? लो असणार आहे. याचा लक्षात. म्हणजे जी बेरिश कॅन्डल ही रेझिस्टन्सला बनते, बुलिश कॅन्डल ही सपोर्टला बनते, हे कायम डोक्यात ठेवा. याच्या लक्षात. बेरिश कॅन्डल मध्ये सेलर जास्त ऍक्टिव्ह असतात आणि बुलिश कॅन्डल मध्ये बायर जास्त ऍक्टिव्ह असतात, हे कायम तुमच्या लक्षात असलं पाहिजे. ओके. येस. बुलिश कॅन्डलस्टिक आणि बेरिश कॅन्डलस्टिक. हा, त्यानंतर हे इंक्रीजिंग म्हणजे काय? जेव्हा अप साईडला जाणार आहे तेव्हा ऑफकोर्स जर बघायला गेलं तर बायर्स ऍक्टिव्ह असणार आहेत, म्हणजे बुलिश कॅन्डल जास्त असणार आहे. जेव्हा मार्केट डाऊन साईडला जाणार आहे तेव्हा कोणत्या कॅन्डल जास्त असणार आहेत? बेरिश. काय आहे का वेगळं? काही वेगळं नाही. फक्त आपल्याला असं फिरवलं जातं आणि असा बॉल फिरून टाकला, एकदा स्विंग टाकला की आपलं डोकं सगळं वर जातं. बघा भावांनो, तुम्हाला जर मार्केटमध्ये टिकायचं असेल तर तुम्हाला प्रॉपर प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे आणि प्रॅक्टिकल नॉलेज घेणं गरजेचं आहे. पुस्तकी नॉलेज कुणीही घेतं, पुस्तक वाचलं म्हणजे क्रिकेट खेळता येत नाही. त्यामुळे बघा, क्रिकेट खेळायचं असेल तर प्रॅक्टिसच करावं लागणार. प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं असेल तर मार्केटला वॉच करत लाईव्ह मध्ये तुम्ही ट्रेड तुम्हाला घेता आला पाहिजे, किंवा मी म्हणतो ना लाईव्ह मध्ये तुम्ही टेस्टिंग केली पाहिजे, तरच तुम्ही ट्रेडर बनणार. याचं लक्षात. येस. आता जर बघायला जर गेलो तर भावांनो, आपल्याला बघायच्यात बुलिश कॅन्डल. आपल्याला काय बघायच्यात? बुलिश कॅन्डल. सगळ्यात पहिल्यांदा आपली जी हॅमर आहे, हॅमर कॅन्डल. आता नॉर्मली हॅमर कॅन्डल कुठं बनते? सपोर्टला बनते. कुठं बनते हॅमर कॅन्डल? हॅमर कॅन्डल ही सपोर्टला बनते. कुठं बनते? सपोर्टला बनते. आता या हॅमर कॅन्डलचा कलर डिपेंड करतो का? नाही. बघा, हॅमर म्हणजे काय? एक हातोडा. आता नॉर्मली ही हॅमर अशी काही कधी अशी हॅमर बनते. बघा, कधी अशी पण हॅमर बनते भावांनो. शेप काय? एकच आहे. शेप कशासारखा? हातोड्यासारखा शेप आहे का नाही? येस ऑर नो? येस आहे. मग तुम्हाला काय करायचं बघा, आता जे कॅन्डलस्टिक आहेत ह्या कोणत्या टाइम फ्रेम मध्ये बघायचं हे खूप महत्वाचं आहे. आता तुम्हाला टाइम फ्रेम म्हणजे काय? 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये बघायच्या असतात या गोष्टी. किती मिनिटाच्या? 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आपल्याला कॅन्डलस्टिक बघायचं. 5 मिनिटाच्या किंवा 3 मिनिटाच्या. किती? 3 मिनिटाच्या. आपल्या गोल्ड मध्ये, कुठं? गोल्ड मध्ये, किंवा क्रिप्टो जर करत असाल तर बीटीसी मध्ये बघायचं. याच्या लक्षात. कारण मार्केटमध्ये जर बघायला गेलं सध्या व्हॉल्यूम खूप मोठा आहे. त्यामुळं ज्या मार्केट व्हॉलटाईल असल्यामुळं ज्या कॅन्डल त्या मोठ्या बनतात. काही कॅन्डल 100, 200 पिपच्या 5 मिनिटामध्ये. मग तेवढा एसएल ठेवणार का आपण? नाही. बघा, तुमचा जो एसएल तुम्ही तुम्ही ठरवलं की नाही मला हे माझा हायेस्ट एसएल हा असणार आहे, म्हणजे तुमच्या फेवर मध्ये ट्रेड असेल तर करा. कारण कॅन्डलस्टिक बनली, कॅन्डलस्टिक वर जास्तीत जास्त ट्रेड होत नाही. तुमच्याकडे युनिक काहीतरी स्ट्रॅटेजी जास्त पाहिजे, याच्या लक्षात. पण मी काय म्हणलं तुम्हाला, बेस पाया आपला पक्का असल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शिकायच्या. याच्या लक्षात. कारण सगळ्या गोष्टी कुठून असतात? पायापासून असतात. त्यासाठी माणूस किती वर उडलं, काही झालं तरी खाली यावं लागतं. याच्या लक्षात. आता नॉर्मली जर बघायला गेलो आपण, हे आपले आहे काय? हॅमर कॅन्डलचा जेव्हा हाय ब्रेक होतो तेव्हा आपण काय करतो? एंट्रीचा प्लॅन करतो. बघा, ही जी हॅमर आहे, हॅमरचा हाय. आता दोन्हीतून एकच घेऊन तुम्ही म्हणता सर 2 असत्या का अशा? काही जण कार्यकर्ते खतरनाक आहे. हा सर 2 म्हणजे 2 बघतो, परत म्हणता सर हे काही दिसणार मला मार्केटमध्ये. आता असं नाही. ओके. आता नॉर्मली जर बघायला गेलो आपण, बघायला जर गेलो तर हे हॅमरचा जेव्हा हाय होणार आहे तेव्हा आपल्याला ठेवायची एंट्री. आपल्याला काय टाकायची? एंट्री. त्यानंतर हा सपोर्ट असणार आहे आपला, जो सपोर्ट आहे, सपोर्टचा खालचा लो आपल्याला ठेवायचा आहे एसएल. त्यानंतर आपल्याला टार्गेट काय ठेवायचं आहे? 1:2. आपलं टार्गेट काय असलं पाहिजे? 1:2. आता 1:2 म्हणजे काय? जर बघायला जर गेलो तुम्ही 20 पिपचा एसएल ठेवीत असताल तर टार्गेट तुम्हाला कमीत कमी 40 पिपचं ठेवायचे. आणि जर 40 पिपचं तुम्ही टार्गेट नाही ठेवलं तर तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनवू शकत नाही. याच्या लक्षात. बघा, कडू आहे पण सत्य. कारण आपल्याला खरं बोलायची सवय.
उगाच काहीतरी सांगायचं हा हू करायचं हे आपल्याला जमत नाही. येते भावांनो, लक्षात येते. त्यानंतर आता तुम्हाला हे एक्झाम्पल सापडायचे. तुम्ही जर म्हणलात ना की दादा आम्हाला एक्झाम्पल म्हणजे शोधता येत नाही किंवा सापडत नाही, तो आम्हाला एकदा म्हणजे चार्ट मध्ये दाखव, तर तो हे नेक्स्ट व्हिडिओ तोच. याच्या लक्षात तुम्ही मला कमेंट करून सांगा तुम्हाला पाहिजे काय. आणि आपण जसं की म्हणलो होतो सगळ्यांना की 50K झाल्याच्या नंतर स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ येणार, 100% येणार, तिथं काही विषय नाही. मी स्ट्रॅटेजी पण एक फ्री मध्ये अपलोड करणार, याच्या लक्षात. म्हणजे त्यामुळे काही खचून जाऊ नका. आता नॉर्मली ही झाली हॅमर झाल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला काय बघायची, बुलिश पेरिसिंग कॅन्डल. कोणती बघायची आपल्याला, बुलिश पेरिसिंग कॅन्डल. पण ह्याच्या आधी मी सांगतो की आपल्याला इनवर्ड हॅमर पण बघायची. काय बघायची आपल्याला ह्याच्या आधी, इनवर्ड हॅमर. आता इनवर्ड हॅमर काय असते, सेम हीच हॅमर आहे, हीच हॅमर आहे, काय सेम काय हीच हॅमर आहे, फक्त अशी उलटी बनते. कुठं बनते ही, कुठं बनते ही, सपोर्टला. कुठं बनते ही बघा, सपोर्टला नॉर्मली अशीच आहे. आता चला आपल्याला काय बघायचं आता, बुलिश पेरिसिंग कॅन्डल. आता बुलिश पेरिसिंग कॅन्डल म्हणजे काय, नॉर्मली जर बघायला जर गेलो तर ह्या कुठं बनणार, ही बनणार सपोर्टला. कुठं बनणार ही, सपोर्टला बनणार. कुठं, सपोर्टला बनणार. बुलिश पेरिसिंग कॅन्डल ही सपोर्टला बनते. आता सपोर्टला बनल्याच्या नंतर बघा दुसरी जी कॅन्डल आहे, ह्या दुसऱ्या कॅन्डलच्या हिने काय केलं पाहिजे बघा, नॉर्मली गॅप डाऊनला केलं पाहिजे. काही काय दिलं पाहिजे, गॅप डाऊन दिला पाहिजे. लगेच इथं ओपन नाही झाली पाहिजे. थोडंफार आपण ऍडजस्टमेंट करू शकतो. किती म्हणतो मी, थोडंफार, जास्त नाही. याच्या लक्षात. मग गॅप डाऊन झाल्याच्या नंतर हिने हिच्या 50%च्या वर क्लोजिंग दिली पाहिजे, म्हणजे 1/2च्या वर क्लोजिंग दिली पाहिजे. जेव्हा 1/2च्या पुढे क्लोजिंग दिली तेव्हा आपला जो प्रिव्हियस हाय ब्रेक होईल तेव्हा आपण एंट्रीचा प्लॅन करणार. काय म्हणलं मी, जेव्हा 1/2च्या वर क्लोजिंग दिली तेव्हा आपण इथं काय करणार, एंट्रीचा प्लॅन करणार. इथं एंट्रीचा प्लॅन करणार. खाली काय ठेवणार आपण, एसएल ठेवणार. आणि टार्गेट आपल्याला काय ठेवायचंय, 1:2. इथे लक्षात सगळ्यांच्या, सर आम्हाला बेरीज पेरिसिंग कॅन्डल बघायची किंवा आम्हाला चार्ट मध्ये एक्झाम्पल दाखवा. तुम्ही जर मला कमेंट करून सांगितलं तर 100% मी तुम्हाला चार्ट मध्ये पण दाखवणार. याच्या लक्षात. उगाच इथे एडिट करून असा एक्झाम्पल असतंय किंवा असं हे नाही मला जमत. मी जे काय आहे ते ओरिजिनल चार्ट मध्ये दाखवतो. तुम्ही मला म्हणलात कमेंट करून सर आम्हाला एक्झाम्पल पण पाहिजे, असं आता कसं ड्रॉ करायचं हे आम्हाला माहित नाही, लॉंग पोझिशन कशी लावायची हे माहित नाही, तर 100% टेन्शन घेऊ नका. तुम्हाला मी काय नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कशी करायची ते जर बघायला जर गेलो तर आपण नॉर्मली हा असणार आपला सपोर्टलाच बनणार. ही 50%च्या वर क्लोजिंग दिली, प्रिव्हियस कॅन्डलचा हाय म्हणजे ह्या कॅन्डलचा हाय एखाद्या कॅन्डलने असा ब्रेक केला तेव्हा आपली पडणार एंट्री. खाली काय राहणार आपला, एसएल राहणार. टार्गेट काय ठेवणार आपण, 1:2. म्हणजे नॉर्मली जर बघायला जर गेलो, सॉरी 20 नाही, 1:2. नॉर्मली जर एसएल जर बघायला गेलो आपण इथे 25 पिपचा एसएल असेल तर आपलं टार्गेट एक 50 पिपचं कन्फर्म असलं पाहिजे. याच्या लक्षात. त्यानंतर भावांनो जर आपण जर बघायला गेलो बुलिश अँगल. आता बुलिश अँगल म्हणजे काय, नॉर्मली जर बघायला जर गेलो तर ही म्हणा तुमच्या मित्राची बेडी. कोणती, ही तुमच्या मित्राची बेडी, ही तुमच्या फ्रेंडची बिल्डिंग म्हणा आणि ही तुमची बिल्डिंग म्हणा. आता बघा नॉर्मली जर मी इथून जर बघितलं, मी इथून काय केलं बघितलं तर तुमच्या मित्राची बिल्डिंग दिसणार का, नाही. म्हणजे तुमच्या बिल्डिंगनी ही बिल्डिंग खाऊन घेतली. तसंच जर भावांनो जर बघायला गेलं ह्या बायर्सनी ह्या सेलर्सला काय केलं, खाऊन घेतलं. आणि हे दिसत आहेत का, नाही. म्हणजे ह्या बायरच्या कॅनलच्या हे पोटात कॅनल आहे. याच्या लक्षात समजतंय सगळ्याला. जर बघायला जर गेलं नॉर्मली सेंटरचा असेलच तिथे काही विषय नाही. ही कुठं बनणार, ही बनणार सपोर्टला. आणि हिच्या हायला आपली पडणार एंट्री. हिच्या हायला काय पडणार आपली एंट्री. खाली काय राहणार एसएल. बघा ह्या जर बघायला गेलं बुलिश अँगल कॅन्डल मार्केटमध्ये दिसतात, भरपूर वेळ दिसतात, पण एसएल खूप मोठे असतात. मग मी जास्त करून ही कॅन्डल यूज नाही करत. याचं लक्षात. म्हणजे इथं टार्गेट काय ठेवायचं आपल्याला, टार्गेट जर बघायला गेलं तर 1:2 ठेवणार आपण. म्हणजे जर इथे 30 किंवा 35 पिपचा एसएल असेल तर आपल्याला कमीत कमी टार्गेट 70 ते 80 पिपचं ठेवावं लागणार आहे. तेव्हा आपण एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार. याच्या लक्षात सगळ्यांच्या. येस. त्यानंतर भावांनो जर बघायला गेलं बुलिश हरामी कॅन्डल. बुलिश हरामी कॅन्डल म्हणजे काय बघा, जसं की प्रत्येकाचा दिवस येतो. आज माझा आहे तर उद्या तुमचा, उद्या तुमचा आहे परवा माझा, प्रत्येकाचा हा दिवस येतो. मग तसंच ह्या बुलिश हरामी कॅन्डलचा पण दिवस आला म्हणून असं समजा. नॉर्मली जर बघायला जर गेलो
तर आता इकडून जर बघितलं आपल्याला तर ही जी कॅन्डल आहे जी म्हणतो आपण बेरिश कॅन्डल ही काय दिसते, मोठी दिसते. बेरिश कॅन्डल काय दिसते, मोठी दिसते. बुलिश कॅन्डल ही काय दिसते, छोटी दिसते. म्हणजे आपल्या मित्राची बेडिंग मोठी. म्हणजे मित्र काय म्हणला, हा आधी म्हणत होतास का माझी लय मोठी, आता बघ माझी तुझ्यापेक्षा मोठी. मग नॉर्मल बिल्डिंग बिल्डिंग म्हणतोय काय, नाही तर काय बोलू तुम्हाला आता. त्यानंतर बघा हा आहे सपोर्ट. बघा माझा थोडी माझा घ्यायची असते, सिरियस होऊन सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. त्या लक्षात नॉर्मली सपोर्टला बनली. परत सपोर्टला बनल्याच्या नंतर परत जर बघायला गेलं प्रिव्हियस ह्या हाईला आपण एंट्री घेऊ शकतो किंवा त्या हाईला पण आपण एंट्री घेऊ शकतो. येते म्हणजे नॉर्मल जर बघायला गेलो तर आपण तर आपली आता बुलिश पेरिसिंग कॅनल आहे. ह्या टाइप मध्ये बुलिश हरामी कॅनल पण आपल्याला दिसते. नॉर्मल डिफरन्स आहे काय याच्या लक्षात. आपल्याला टार्गेट काय ठेवायचं इथं इथं ठेवलं आपण टार्गेट ठेवणार आपण 1:2. याच्या लक्षात. बघा बाबांनो, काही जणांना आता कसं मार्केटमध्ये शोधायचं हे जर माहित नसेल तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही मला फक्त कमेंट करून सांगा, दादा आम्हाला चार्ट मध्ये पण कॅन्डलस्टिक कशा ड्रॉ करायच्या, कशी लॉंग पोझिशन लावायची, कशी शॉर्ट पोझिशन लावायची हे सांग, तुमचा भाऊ सांगणार. ओके. त्यानंतर बघा बाबांनो, मॉर्निंग स्टार. आता मॉर्निंग स्टार जर कॅन्डल जर आपल्याला जर शोधायची असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे. बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक बेरिश कॅन्डल बघावं लागणार. त्याच्या साईडची काय बघायला लागणार आपल्याला, एक बेरिश कॅन्डल बघायला लागणार आहे आपल्याला. त्यानंतर बघा बाबांनो, आपल्या घरात जसं बेलनं असते, जसं बेलनं असते 2 वीक काय असतात त्याला सेम असतात, तर त्याच्या मॉर्निंग स्टार कॅन्डलला 2 वीक काय असतात असे सेम असतात. आणि इथं कलर डिपेंड करत नाही. दोन्ही बी एक रेड असू शकतोय किंवा ग्रीन पण असू शकतोय. याच्या लक्षात कलर डिपेंड करणार का नाही. त्यानंतर बाबांनो, जेव्हा हा प्रिव्हियस हाय ब्रेक होईल तेव्हा आपण एंट्री घेणार आणि खाली काय ठेवणार, ह्याचा एसएल ठेवणार. टार्गेट काय ठेवणार आपण, टार्गेट आपण ठेवणार भावांनो 1:2. येते लक्षात. येते सर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागल्यात, पण आम्हाला चार्ट मध्ये ड्रॉ करता येईल ना. तर भावांनो टेन्शन घेऊ नका म्हणलं तुम्हाला. तुमचा भाऊ कशासाठी त्याचाही व्हिडिओ येणार 100%. फक्त मला कमेंट करून तुम्ही कळवलं पाहिजे की नाही दादा आम्हाला व्हिडिओ पाहिजे, तुमचा भाऊ 100% टाकणार. याच्या लक्षात. भावांनो तुम्ही फक्त मला सपोर्ट करत राहा. तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी सांगणार ना, बघायचंच काम नाही. त्यानंतर जर बघायला गेलो आपण आपली ही स्पिनिंग टॉप. स्पिनिंग टॉप जर कॅन्डल जर बघायला गेली, हे कुठे बनते, सपोर्टला बनते. कुठे बनते, सपोर्टला बनते. आणि हा जो प्रिव्हियस हाय ब्रेक होतो तेव्हा आपल्याला घ्यायची एंट्री. खाली काय ठेवायचं आपल्याला, एसएल. टार्गेट काय ठेवायचं आपल्याला 1:2. ह्याचं इथं लक्षात. आता स्पिनिंग टॉप जर बघायला गेलं तर सेम ही आपल्या मॉर्निंग स्टार सारखी असते. फक्त मॉर्निंग स्टारला आपल्याला बघायची होती शेजारी जी की रेड कॅन्डल. इथे जर नसेल आणि एका जर सपोर्टला स्ट्रॉंग सपोर्टला जर बनत असेल तर आपली ही स्पिनिंग टॉप. बघा भावांनो, कॅन्डलची नाव वेगळी असतात. कॅन्डलची नाव नाही समजले तरी चालते, पण कोणती कॅन्डल कुठं बनती आणि कुठून कशी एंट्री घ्यायची हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कॅन्डलची नाव काही जण पाठ करतात आणि कॅन्डल दिसल्याच्या नंतर मदत करतात, काही फायदा नाही. याच्या लक्षात. ओके. त्यानंतर मार्बूज कॅन्डल. मार्बूज कॅन्डल मध्ये जर भावांनो जर बघायला गेलं तर सगळ्यात जास्त बायर्स ऍक्टिव्ह असतात. कोण असतात, बायर्स ऍक्टिव्ह असतात. आणि बेरिश मार्बूज कॅन्डल मध्ये कोण असतात, सेलर ऍक्टिव्ह असतात. बघा आता ही मार्बूज बेरिशची बुलिश मध्ये आपल्याकडून चुकून आली, ठीक आहे ऍक्सेप्ट करा तुम्ही, काही विषय नाही. आता बघा ही बुलिश मार्बूज आहे, ही कुठं बनते, सपोर्टला बनते. हे कुठं बनते, सपोर्टला बनते. आणि स्ट्रॉंग म्हणजे काय, आपल्याकडे असतो बघा स्ट्रॉंग, भदाडा माणूस म्हणतो ना आपण, जाडजूड तंदुरुस्त, तशी तंदुरुस्त असते. याचं लक्षात. आणि नॉर्मल आहे छोटले वीक असतात. प्रिव्हियस हा हाय ब्रेक झाला तेव्हा आपल्याला घ्यायची एंट्री. खाली काय घ्यायचं आपल्याला, एसए. टार्गेट काय ठेवायचं आपल्याला 1:2. टार्गेट काय ठेवायचं आपल्याला 1:2. येते लक्षात. येस. त्यानंतर भावांनो, ह्या जर बघायला गेलं 3 व्हाईट सोल्जर कॅन्डल म्हणजे आपल्या एसएमसी मध्ये आपले जे एफईजीचं काम करतात, कशाचं काम करतात, ह्या एफईजी म्हणजे काय, जर नॉर्मल जर बघायला गेलं तर भावांनो बघा 3 ह्या तंदुरुस्त म्हणजे काय, 3 परफेक्टली एकाच कलरच्या किंवा एका सेम कलरच्या कॅन्डल बनतात. त्यालाच आपण काय म्हणतो 3 व्हाईट शोल्डर कॅन्डल. आणि भावांनो जर बघायला गेलं ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल आणि तिसरी कॅन्डल. पहिल्या कॅन्डलचा आपल्याला हाय घ्यायचा आहे आणि भावांनो दुसऱ्या कॅन्डलचा आपल्याला लो घ्यायचा आहे. म्हणजे हा आपला बनला एफईजी म्हणजे काय, फेअर व्हॅल्यू गॅप. ही 3 शोल्डर कॅन्डल ह्या फेअर व्हॅल्यूचं काम करते. इथे लक्षात का नाही, येस ऑर नो.
येस दादा आम्हाला सगळं लक्षात आलंय, फक्त आम्हाला चार्ट मध्ये कसं ड्रॉ करायचं हे लक्षात येणार. तर भावांनो नेक्स्ट लेक्चर बेरिश कॅन्डलच्या आधी ह्या चार्ट मध्ये कसं ड्रॉ करायचं हे असेल. फक्त तुम्ही मला कमेंट करून सांगितलं पाहिजे. तुमचे काही डाऊट्स आहेत ना मला कॉल करीत जा किंवा कमेंट्स मध्ये सांगत जा. किंवा भावांनो बघा कधी कधी माझ्या कामानिमित्त मला युट्यूबवर व्हिडिओ टाकायचे लक्षात राहत नाही, तुम्ही कमेंट करून सांगायचं दादा युट्यूबवर व्हिडिओ का नाही आला. तुम्ही थोडं फोर्स करा, तुम्हाला मी सगळ्या गोष्टी मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. येतं लक्षात? येस. त्यानंतर भावांनो आता एंट्री कशी करायची ते जर बघायला जर गेलो तर आपण नॉर्मली हा असणार आपला सपोर्टलाच बनणार नाही. 50% वर क्लोजिंग दिली, प्रिव्हियस कॅन्डलचा हाय म्हणजे ह्या कॅन्डलचा हाय एखाद्या कॅन्डलने असा ब्रेक केला तेव्हा आपली पडणार एंट्री. खाली काय राहणार आपला इसल राहणार. टार्गेट काय ठेवणार आपण 1:2 म्हणजे नॉर्मली जर बघायला जर गेलो 20 नाही 1:2. नॉर्मली जर एसल जर बघायला गेलो तर आपण इथे 25 पिपचा एसल असेल तर आपलं टार्गेट एक 50 पिपचं कन्फर्म असलं पाहिजे. याच्या लक्षात. त्यानंतर भावांनो जर आपण जर बघायला गेलो बुलिश अँगल. आता बुलिश अँगल म्हणजे काय, नॉर्मली जर बघायला जर गेलो तर ही म्हणा तुमच्या मित्राची बेडी. कोणती? ही तुमच्या मित्राची बेडी, ही तुमच्या फ्रेंडची बेडी म्हणा आणि ही तुमची बेडी म्हणा. आता बघा नॉर्मली जर मी इथून जर बघितलं, मी इथून काय केलं बघितलं तर तुमच्या मित्राची बेडिंग दिसणार का? नाही. म्हणजे तुमच्या बेडिंगनी ही बेडिंग खाऊन घेतली. तसंच जर भावांनो जर बघायला गेलं ह्या बायर्सनी ह्या सेलर्सला काय केलं खाऊन घेतलं. आणि हे दिसत आहेत का? नाही. म्हणजे ह्या बाहेरच्या कॅनलच्या एक पोटात कॅनल आहे. याच्या लक्षात समजतंय सगळ्याला? जर बघायला जर गेलं नॉर्मली सेंटरचा असेलच तिथे काही विषय नाही. ही कुठं बनणार? ही बनणार सपोर्टला आणि हिच्या हायला आपली पडणार एंट्री. हिच्या हायला काय पडणार आपली एंट्री. खाली काय राहणार एसल. बघा ह्या जर बघायला गेलं बुलिश अँगल कॅन्डल मार्केटमध्ये दिसतात, भरपूर वेळ दिसतात, पण एसल खूप मोठे असतात. मग मी जास्त करून ही कॅन्डल यूज नाही करत. येतं लक्षात? म्हणजे इथं टार्गेट काय ठेवायचं आपल्याला? टार्गेट जर बघायला गेलं तर 1:2 ठेवणार आपण. म्हणजे जर इथे 30 किंवा 35 पिपचा एसल असेल तर आपल्याला कमीत कमी टार्गेट 70 ते 80 पिपचं ठेवावं लागणार आहे. तेव्हा आपण एक प्रॉफिटेबल ट्रेडर बनणार. येतं लक्षात सगळ्यांच्या? येस. त्यानंतर भावांनो जर बघायला गेलं बुलिश हरामी कॅन्डल. बुलिश हरामी कॅन्डल म्हणजे काय बघा, जसं की प्रत्येकाचा दिवस येतो. आज माझा आहे तर उद्या तुमचा, उद्या तुमचा आहे परवा माझा, प्रत्येकाचा हा दिवस येतो. मग तसंच ह्या बुलिश हरामी कॅन्डलचा पण दिवस आला म्हणून असं समजा. नॉर्मली जर बघायला जर गेलो तर आता इकडून जर बघितलं आपल्याला तर ही जी कॅन्डल आहे जी म्हणतो आपण बेरिश कॅन्डल ही काय दिसती? मोठी दिसते. बेरिश कॅन्डल काय दिसती? मोठी दिसती. बुलिश कॅन्डल ही काय दिसती? छोटी दिसते. म्हणजे आपल्या मित्राची बेडिंग मोठी. म्हणजे मित्र काय म्हणला? हा आधी म्हणत होतास का माझी लय मोठी, आता बघ माझी तुझ्यापेक्षा मोठी. मग नॉर्मल बिल्डिंग बिल्डिंग म्हणतोय काय? नाही तर काय बोलू तुम्हाला. त्यानंतर बघा हा आहे सपोर्ट. बघा माझा थोडी माझा घ्यायची असते, सिरियस होऊन सगळ्या गोष्टी बघायच्या असतात. त्याच्या लक्षात. नॉर्मली सपोर्टला बनली, परत सपोर्टला बनल्याच्या नंतर परत जर बघायला गेलं प्रिव्हियस ह्या हायला आपण एंट्री घेऊ शकतो किंवा त्या हायला पण आपण एंट्री घेऊ शकतो. येते म्हणजे नॉर्मल जर बघायला गेलो तर आपण तर आपली आता बुलिश पेरिसिंग कॅनल आहे. ह्या टाइप मध्ये बुलिश हरामी कॅनल पण आपल्याला दिसते. नॉर्मल डिफरन्स आहे काय ते. याच्या लक्षात. आपल्याला टार्गेट काय ठेवायचं इथं इथं ठेवलं आपण टार्गेट ठेवणार आपण 1:2. याच्या लक्षात. बघा भावांनो काही जणांना आता कसं मार्केटमध्ये शोधायचं हे जर माहित नसेल तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही मला फक्त कमेंट करून सांगा दादा आम्हाला चार्ट मध्ये पण कॅन्डलस्टिक कशा ड्रॉ करायच्या, कशी लॉंग पोझिशन लावायची, कशी शॉर्ट पोझिशन लावायची हे सांग. तुमचा भाऊ सांगणार. ओके ठीक आहे. त्यानंतर बघा भावांनो मॉर्निंग स्टार. आता मॉर्निंग स्टार जर कॅन्डल जर आपल्याला जर शोधायची असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला एक बेरिश कॅन्डल बघावं लागणार. त्याच्या साईडची काय बघावं लागणार आपल्याला? एक बेरिश कॅन्डल बघावं लागणार आहे आपल्याला. त्यानंतर बघा भावांनो आपल्या घरात जसं बेलनं असते, जसं बेलनं असते 2 वीक काय असतात त्याला सेम असतात. तर त्याच्या मॉर्निंग स्टार कॅन्डलला 2 वीक काय असतात असे सेम असतात. आणि इथं कलर डिपेंड करत नाही. दोन्ही बी एक रेड असू शकतोय किंवा ग्रीन पण असू शकतो. याच्या लक्षात. कलर डिपेंड करणार का? नाही. त्यानंतर भावांनो जेव्हा हा प्रिव्हियस हाय ब्रेक होईल तेव्हा आपण एंट्री घेणार आणि खाली काय ठेवणार? ह्याचा एसल ठेवणार. टार्गेट काय ठेवणार आपण? टार्गेट आपण ठेवणार भावांनो 1:2. याच्या लक्षात येते. सर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागल्या
पण आम्हाला चार्ट मध्ये ड्रॉ करता येईल ना, तर भावांनो टेन्शन घेऊ नका म्हणलं तुम्हाला. तुमचा भाऊ कशासाठी त्याचाही व्हिडिओ येणार 100%. फक्त मला कमेंट करून तुम्ही कळवलं पाहिजे की नाही दादा आम्हाला व्हिडिओ पाहिजे, तुमचा भाऊ 100% टाकणार. याच्या लक्षात भावांनो तुम्ही फक्त मला सपोर्ट करत राहा. तुम्हाला एवढ्या सगळ्या गोष्टी सांगणार ना, बघायचंच काम नाही. याच्या लक्षात. त्यानंतर जर बघायला गेलो आपण आपली ही स्पिनिंग टॉप जर कॅन्डल जर बघायला गेली, हे कुठं बनते सपोर्टला बनते, कुठं बनते सपोर्टला बनते. आणि हा जो प्रिव्हियस हाय ब्रेक होतो तेव्हा आपल्याला घ्यायची एंट्री. खाली काय ठेवायचं आपल्याला एसएल, टार्गेट काय ठेवायचं आपल्याला 1:2 ह्याचं. येतं लक्षात. आता स्पिनिंग टॉप जर बघायला गेलं तर सेम ही आपल्या मॉर्निंग स्टार सारखी असते, फक्त मॉर्निंग स्टारला आपल्याला बघायची होती शेजारी जी की रेड कॅन्डल. हे जर नसेल आणि एका जर सपोर्टला स्ट्रॉंग सपोर्टला जर बनत असेल तर आपली ही स्पिनिंग टॉप. बघा भावांनो कॅन्डलची नाव वेगळे असतात, कॅन्डलची नाव नाही समजले तरी चालते, पण कोणती कॅन्डल कुठं बनती आणि कुठून कशी एंट्री घ्यायची हे तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कॅन्डलची नाव काही जण पाठ करतात आणि कॅन्डल दिसल्याच्या नंतर मदत करतात, काही फायदा नाही. याच्या लक्षात. ओके. त्यानंतर मार्बूज कॅन्डल मध्ये जर भावांनो जर बघायला गेलं तर सगळ्यात जास्त बायर्स ऍक्टिव्ह असतात. कोण असतात? बायर्स ऍक्टिव्ह असतात. आणि बेरिश मार्बूज कॅन्डल मध्ये कोण असतात? सेलर ऍक्टिव्ह असतात. बघा आता ही मार्बूज बेरिशची बुलिश म्हणजे आपल्याकडून चुकून आली, ठीक आहे ऍक्सेप्ट करा तुम्ही, काही विषय नाही. आता बघा ही बुलिश मार्बूज आहे, ही कुठं बनते सपोर्टला बनते, हे कुठं बनते सपोर्टला बनते. आणि स्ट्रॉंग म्हणजे काय आपल्याकडे असतो बघा स्ट्रॉंग भदाडा माणूस म्हणतो ना आपण, जाडजूड तंदुरुस्त, तशी तंदुरुस्त असते. याचं लक्षात. आणि नॉर्मल आहे छोटले वीक असतं. प्रिव्हियस हा जर हाय ब्रेक झाला तेव्हा आपल्याला घ्यायची एंट्री. खाली काय घ्यायचं आपल्याला एसए. टार्गेट काय ठेवायचं आपल्याला 1:2. टार्गेट काय ठेवायचं आपल्याला 1:2. येते लक्षात. येस. त्यानंतर भावांनो ह्या जर बघायला गेलं 3 व्हाईट सोल्जर कॅन्डल म्हणजे आपल्या एसएमसी मध्ये आपले जे एफईजीचं काम करतात, कशाचं काम करतात ह्या एफईजी म्हणजे काय, जर नॉर्मल जर बघायला गेलं तर भावांनो बघा 3 ह्या तंदुरुस्त म्हणजे काय 3 परफेक्टली एकाच कलरच्या किंवा एका सेम कलरच्या कॅन्डल बनतात, त्यालाच आपण काय म्हणतो 3 व्हाईट शोल्डर कॅन्डल. आणि भावांनो जर बघायला गेलं ही पहिली कॅन्डल, ही दुसरी कॅन्डल आणि तिसरी कॅन्डल. पहिल्या कॅन्डलचा आपल्याला हाय घ्यायचा आहे आणि भावांनो दुसऱ्या कॅन्डलचा आपल्याला लो घ्यायचा आहे. म्हणजे हा आपला बनला एफईजी म्हणजे काय फेअर व्हॅल्यू गॅप. ही 3 शोल्डर कॅन्डल ह्या फेअर व्हॅल्यूचं काम करते. इथे लक्षात का नाही? येस ऑर नो? येस. दादा आम्हाला सगळं लक्षात आलंय, फक्त आम्हाला चार्ट मध्ये कसं ड्रॉ करायचं हे लक्षात येणार. तर भावांनो नेक्स्ट लेक्चर बेरिश कॅन्डलच्या आधी ह्या चार्ट मध्ये कसं ड्रॉ करायचं हे असेल. फक्त तुम्ही मला कमेंट करून सांगितलं पाहिजे. तुमचे काही डाऊट्स आहेत ना मला कॉल करीत जा किंवा कमेंट्स मध्ये सांगत जा. किंवा भावांनो बघा कधी कधी माझ्या कामानिमित्त मला युट्यूबवर व्हिडिओ टाकायचे लक्षात राहत नाही, तुम्ही कमेंट करून सांगायचं दादा युट्यूबवर व्हिडिओ का नाही आला. तुम्ही थोडं फोर्स करा, तुम्हाला मी सगळ्या गोष्टी मी प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करेल. येतं लक्षात. येस. त्यानंतर भावांनो जर बघायला जर गेलं तर ह्या कॅन्डलस्टिक आपल्याला समजून घेणं खूप गरजेचं आहे. बघा कॅन्डलस्टिकवर जास्त ट्रेड बनत नाही, कारण प्रत्येकाचा वेगवेगळा सेटअप असतो आणि सेटअप जेव्हा त्या सेटअप बघून जेव्हा आपण ट्रेड करतो किंवा एखाद्या स्ट्रॅटेजी ट्रेड करतो तेव्हा आपण प्रॉफिटेबल बनतो. जसं की तुम्हाला बोललो तुम्ही 50K झाल्याच्या नंतर एक स्ट्रॅटेजी टाकणार, 100% टाकणार. दुसरी गोष्ट मला भरपूर सारे मेसेज येतात की दादा आम्हाला ट्रस्टेड ब्रोकर यूज करायचे, पण कोणतं करायचं हे माहित नाही. भावांनो तुम्हाला ट्रस्टेड ब्रोकर यूज करायचं असेल तर मी स्वतः जे ब्रोकर यूज करतो त्याचीच लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली. बिंदास जाऊन अकाउंट ओपनिंग करून घ्या. काही प्रॉब्लेम आला तर बिंदास टीमला कॉल करा. परत एकदा टीमचा तुम्हाला नंबर देतो. जर बघायला गेलं तर 77 56 97 97 58. काय परत एकदा सांगतो किती 77 56 97 97 58. बिंदास्त कॉल करा भावांनो. याच्या लक्षात सगळ्यांच्या. आणि तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये काय पाहिजे हे मला कमेंट करून कळवा. तर भावांनो सगळ्या गोष्टी मी मनापासून सांगण्याचा प्रयत्न करतो. कुणाचं मन दुखवायचा किंवा कुणाला काहीतरी बोलायचं ही माझी भावना नाही. आणि कोणाचं मन दुखलं असेल तर परत एकदा सॉरी म्हणतो, कारण मला वाटतं की आपले प्रत्येक मराठी माणूस मोठा झाला पाहिजे, चांगला प्रॉफिटेबल ट्रेडर झाला पाहिजे. म्हणून भावांनो त्याला मी एक आपल्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये काय पाहिजे ते मला एकदा कमेंट करून नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.